नागपुर मनपा महासभा में कांग्रेस के विरोधी पक्ष नेता संजय महाकालकर ने मनपा के कामकाज को लेकर कई मुद्दों पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में मनपा का प्रशासन मराठी में ही चलना चाहिए, लेकिन नियमों के तहत महापौर की अनुमति से सदस्य हिंदी या अन्य भाषा में भी अपनी बात रख सकते हैं। ऐसे छोटे भाषाई मुद्दों पर अनावश्यक विवाद नहीं होना चाहिए। अंबाझरी तालाब को जल पूर्ण मुक्त करने के काम की सराहना करते हुए उन्होंने कहा कि शहर में बारिश के दौरान जल नियोजन अब भी पर्याप्त नहीं है। महाकालकर ने आरोप लगाया कि पावसाल्या पूर्वी मनपा पे आवश्यक तैयारी पूर्ण केली नाही, जिसके कारण थोड़ी बारिश में ही शहर के कई हिस्सों में जलभराव की स्थिति पैदा हो गई। शहर में चल रहे सीमेंट सड़क निर्माण कार्यों पर भी उन्होंने नाराजगी जताते हुए कहा कि सड़कें खोदने के बाद महीनों तक उन्हें उसी स्थिति में छोड़ दिया गया, जिससे नागरिकों को भारी परेशानी होती है। उन्होंने कहा कि निर्माण कार्य के दौरान वैकल्पिक मार्ग और सुरक्षित यातायात व्यवस्था जरूरी है। साथ ही शहर के गड्ढों को तत्काल भरकर बारिश के दौरान होने वाले हादसों को रोकने की मांग की। मनपा की आर्थिक स्थिति को लेकर भी महाकालकर ने अपनी बात रखी। उन्होंने कहा कि विभिन्न योजनाओं की निविदाएं यदि अधिक प्रतिस्पर्धात्मक तरीके से निकाली जाती तो मनपा के पैसों की बचत हो सकती थी। बाजार पेट विकास के मुद्दे पर कांग्रेस के विरोध की बात कहते हुए उन्होंने सुझाव दिया कि मनपा को अपनी जमीन और संपत्तियों पर खुद बाजार पेट विकसित कर नियमित आय का स्रोत बढ़ाना चाहिए। उन्होंने मनपा की संपत्तियों के संरक्षण और राजस्व बढ़ाने के लिए स्वतंत्र नीति लागू करने की मांग भी की है। आणि त्या सभेमध्ये बरेचशा मुद्द्यांवरती गदारोळ झाला होता। काय नाही, आज नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होतीच, परंतु असा वादविवादवाला काही विषय नव्हता। एका प्रश्नोत्तराच्या याच्यामध्ये ते असं होतं की बा महानगरपालिकेचे सभागृह हे मराठी भाषेतूनच चाललं पाहिजे असा विषय एका आमच्या सभासदांनी उचलला। आणि साहजिकच आहे की महाराष्ट्राचा कारभार चालत असताना नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा मराठीच्या याच्यामध्ये ते सभागृह चालावं, परंतु सभागृहाची कामकाजाची जर आपण बघितलं पुस्तक, तर जर एखाद्याला जर हिंदीमध्ये जर बोलायचं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या जर भाषेमध्ये बोलायचं असेल तर माननीय महापौरांची जर पूर्व परवानगी घेतली तर ते कुठल्याही भाषेमध्ये बोलू शकतो। त्याच्यामुळे त्याच्याबाबत काही वाद नव्हता, परंतु ह्या छोट्याशा विषयाला घेऊन सत्ताधाऱ्यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे आजचं जे सभागृह आहे हे सभागृहाचं कामकाज जे आहे हे 10-15 मिनिटांसाठी तहकूब झालं। आज मुख्यमंत्र्यांनी अंबाझरी तलावाची पाहणी केली। यापूर्वी पण नितीन गडकरी यांनी पण पाहणी करून तिथे म्हणजे संपूर्ण याचा पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला। काय अंबाझरी तलावामध्ये जे काही मागच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी तिथे झालं होतं। हे तलावामध्ये पाणी दिसेना असं झालं होतं, जलपर्णी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं, परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या तलावाची जलपर्णी निश्चितपणानं पूर्ण साफ करण्यात आली आणि कदाचित ती पाहणी करण्याकरता माननीय मुख्यमंत्री आज तिथे अंबाझरी तलावावर त्यांची ती व्हिजिट होती। नागपुरातील रस्त्यांवरती सध्या बरेचसे खड्डे दिसत आहेत आणि महानगरपालिकेचं याकडे सध्या आता दुर्लक्ष होत आहे। नेमका पावसाळा सुरू आहेच आणि पावसाळ्याच्या पहिलेच नागपूर महानगरपालिकेने जी तयारी करायला पाहिजे होती ती तयारी पूर्णपणे झालेली नाही। थोडासा मध्ये जोरात पाऊस आला तर बरंचसं शहर पाण्यामध्ये बुडाल्याचं आपण बघितलं होतं 1-2 तासाच्या पावसामध्ये। आणि या शहरामध्ये जी काही रस्ते सुरू आहे याच्या कुठल्याही प्रकारचं याच्यावर कंट्रोल किंवा नियोजन नसल्यामुळे मनात येईन तसे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तिथे खोदत आहे। बऱ्याच ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे, लोकांचे घरं खाली गेले, रोडवर आले आणि हे जे ब्रिजेसचे कामं जे सुरू आहे हे सुरू असताना त्याच्या खालचे जे रोड म्हणजे गड्डे करताना कॉलम करताना जे रोड तोडण्यात येतात, ब्रिज व्हायला वेळ लागते, परंतु कॉलमवर आल्यावर लोकांना आपण रहदारीसाठी जेव्हा रोड आपण तो सुरू करतो तर त्यावेळेस सर्वप्रथम तिचे जे काही गड्डे आहे किंवा तो रोड आहे हा पूर्ववत किंवा जर केलाच तर मला असं वाटतं की लोकांना जाण्या येण्यासाठी सोयीस्कर होईल। आज ह्या नागपूर शहराच्या मध्ये बरेच ठिकाणी रोडला गड्डे पडलेले आहे, लोक आपला जीव मुठीत घेऊन चालत आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये महानगरपालिकेने ते गड्डे लवकरात लवकर बुजवा असा मी प्रशासनाला विनंती केली।
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला